गणपतराव देशमुख यांचे नातू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख पक्षप्रवेश करणार आहेत। पुण्यातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। पक्षप्रवेशांना माढ्यातील उमेदवारीची समीकरणं बदलणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। माढा लोकसभेकरता धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत। वारंवार या सगळ्या संदर्भात भेटीगाठी देखील होत आहेत। चर्चा देखील सिल्वर लवकर वारंवार होताना दिसते। पण या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे सांगोल्यात शेकापला मोठा धक्का बसतोय। गणपतराव देशमुखांचे नातू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता प्रवेश करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख पक्षप्रवेश करतील। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः शेकापचे नेते अनिकेत देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? पक्षप्रवेशानं एक वेगळंच खरं तर समीकरण माढ्यात दिसण्याची शक्यता वर्तवली जात असताना तिथं मात्र तुम्ही आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। ऐकलं ते खरं आहे का? नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत देशमुख बोलतोय। एकंदर बातमी हे प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। यामध्ये काही तथ्य नाही आहे। आम्ही जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि गेली 50 वर्ष आमच्या घराने सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन राजकारण केलेलं आहे। आणि आता आमची भूमिका तेच जे आबासाहेबांनी आमच्यावर संस्कार दिलेले आहेत आणि ज्या पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत त्या पक्षामध्ये आम्ही दोघेही आता त्याच पक्षाचं काम करत आहोत। ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मी मध्यवर्ती समितीचा शेतकरी कामगार पक्षाचा सदस्य आहे। त्यामुळं अशी कोणतीही बातमी प्रसार माध्यमातून जी बाहेर येत आहे ते आता त्या बातमीला कोणतंही तथ्य नाही। आणि आम्ही आताही शेतकरी कामगार पक्षामध्येच आहोत आणि आम्ही जी काही मागणी माढ्या संदर्भात करत आहोत ते आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमचे जे पक्षाचे सरचिटणीस आहेत जयंत भाई ते आम्हाला पक्षाच्या वतीनेच मागणी करत आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीमध्येही पक्ष म्हणून आम्ही अजून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काम करत आहोत। देशमुखजी, पण तुमच्याविषयी जी काही चर्चा होतीये म्हणजे बाबासाहेब देशमुख असू दे किंवा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातं। आता मात्र तुम्ही म्हणताय की तसं काही नाही आहे, अद्यापही आम्ही शेकापमध्येच आहोत, शेकापची कामं सध्या करत आहोत। पण बऱ्याचदा बघा सध्या राज्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर अगदी काल परवापर्यंत चर्चा केली जाते। अगदी सगळेच म्हणतात आपण याच पक्षात आहोत, याच पक्षाचं काम करत आहोत। पण उद्या मात्र या सगळ्या संदर्भात चित्र वेगळं दिसतं आणि वेगळ्या पक्षाचे देशमुख म्हणून चर्चा करण्याची वेळ येते। तशी काहीशी परिस्थिती तुमच्या बाबतीत पण घडेल असं नाही का वाटत? आता या क्षणाला तसा कोणताही विचार शेतकरी कामगार पक्ष सांगोला मध्ये कोणत्याही तशा पद्धतीची एकही घटना किंवा या संदर्भात आम्ही कोणतीही चर्चा कुठेही झालेली नाहीये। आणि आम्ही अजून सुद्धा शेतकरी कामगार पक्ष म्हणून सांगोला तालुक्यामध्ये मजबूत आहोत आणि त्यामुळं आणि शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीमध्ये एक असलेला मित्र पक्ष म्हणून सातत्याने महाविकास आघाडीमध्ये काम करत आहोत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहता आतापर्यंत असा कोणताही निर्णय पक्षाच्या पातळीवर झालेला नाही किंवा सांगोल्यामध्ये असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही। आम्ही अजून सुद्धा ज्या पद्धतीने पक्षामध्ये आहोत त्या पद्धतीनेच काम करत आहोत। पण आम्ही जी माढ्यासाठी मागणी केलेली आहे ती निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी केलेली आहे। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। याविषयी बोलण्याकरता डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय म्हणणं आहे या सगळ्या चर्चेवर तुमचं? नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलतोय। काहीतरी गैरसमजातून आमची पक्षप्रवेशाची बातमी साम टीव्हीवरती आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजली। आम्ही दोघंही आमदार गणपतराव देशमुखांचे नातू आहोत। आमच्याकडे आबासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे। आम्ही दोघंही डॉक्टर आहोत
राजकारणात येण्यामागचे आमचे भावना एवढीच आहे की तो आबासाहेबांचा वारसा आणि पुरोगामी विचारांचा शेतकरी कामगार पक्षाचा वारसा टिकावा. एकतर आम्ही राजकारण सोडू पण कधीही शेतकरी कामगार पक्ष सोडणार नाही, ही आमची भूमिका पहिल्यापासूनच आहे आणि भविष्यातही तेच राहील. चुकीची बातमी काहीतरी गैरसमजातून ही लावली गेलेली आहे असं मला वाटतं. देशमुखजी, पण या सगळ्याविषयी चर्चा अचानक कशी काय सुरू झाली? कुठेतरी काही नाराजी होती का? कोणाकडे ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती का? कारण ही चर्चा मुळात सुरूच का होते आणि ती देखील तुमच्या दोघांविषयी? होण्याचं काही कारण नाही, कारण पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या संपर्कात आम्ही दोघंही दररोज असतो. तालुक्यातली जी काही घडामोड होते पक्षाबद्दलची आणि माढा मतदारसंघाबद्दलची, त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी संवाद साधून अपडेट देत असतो. आणि आमची आग्रहाची मागणी माढा मतदारसंघ लोकसभेबद्दलची होती. डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी आम्ही लोकसभेसाठी प्रयत्न करत होतो माढा मतदारसंघात, आणि त्या संदर्भाच्या निमित्ताने आम्ही पवार साहेबांशी अनिकेतही भेटत असतील, मीही भेटत होतो. याच्या व्यतिरिक्त कुठलीही पक्षामध्ये नाराजी नाही आणि भविष्य काळात विधानसभेचा उमेदवार सांगोल्यामधून शेतकरी कामगार पक्षाचाच निवडून येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मजबूत बांधणी करतोय आणि त्या हिशोबाने आमची पावलं चालू आहेत. अगदी, म्हणजे शेकाप सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही अशी खुणगाठ बांधलेलीच आहे. होय, निश्चित. धन्यवाद बाबासाहेब देशमुखजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या केवळ अफवा आहेत, याच्याशी काहीही वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही असं बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख या दोघांनी देखील लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना स्पष्ट केलेलं आहे. आपण शेकाप पक्षाचे कार्यकर्ता होतो, नेते होतो आहोत आणि यापुढेही राहू असं देखील त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. अनिकेत देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार अशी चर्चा सुरू होती. बाबासाहेब देशमुख यांचंही नाव चर्चेत होतं, पण आता या सगळ्या प्रश्नी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असं म्हणत त्यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.